त्यांनी जे काय इथे संकल्प केला यावर्षी तो अतिउत्तम आणि त्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने विजय सर आपण चांगल्या पद्धतीने मैत्री याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आणखी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा असतील आमच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद दादा ज्यांनी आपल्या भावना या स्पर्धेबद्दलच्या व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही आतापर्यंत ऐकत होता सतीश जांभळे जे कुडेकरचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि या मैत्री लीग चषकाचे मार्गदर्शक आहेत. त्यांना आपण आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकलं. मॅच झाले सुरुवात. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला कुरुन संघ आहे, एका बाजूला पाटेकर आहे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस झाला आणि टॉस जिंकला होता. टीम पाटेकर या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम कुरुन या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील का? हो आले होते परंतु बॉलचा पाठमोरा करू शकले नाही, झेल घेऊ शकले नाही. बालंबाल बचावलेले आहेत. आज नशीब बलवत्तर आहे. झेल सुटलाय आणि काही धाबा मिळालेल्या आहेत टीम कुरुनला. बॅटिंग मध्ये फलंदाज दीपक आणि त्यांच्या सोबतीला आहेत कृष्णा ही जोडी आहे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होते मयुरेश आणि त्यांनी पहिले षटक हाताळलं. 3 धाबा खर्च केलेले आहेत. बॅटिंग मध्ये दीपक आणि दीपक एका बाजूला कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू होईल. ही ऑलराऊंडर जोडी आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत ना ज्या जोडीवरती फार मोठं दारोमदार आहे दीपक आणि कृष्णा कुमार. ओव्हर नंबर 2 मध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत पाटेकरचे. छोट्या उसळीचा हा बॉल आहे. मिड ऑफला खेळाडू आहेत. बॉल अडवतील, टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज कृष्णा तयार. क्षमता चांगली आहे. चांगले ऑलराऊंडर आहेत टीम कुरुनचे. पायांचा वापर केला. बॉल मिड ऑफच्या डोक्यावरतून लॉंग ऑफला पाठवलाय. क्षेत्ररक्षकाने बॉलला थांबवले आणि बॉलची फेकी लगेच केली आहे. सुरुवात जी आहे ना टीम कुरुनने संयमाने केलेली आहे. मोठ्या फटक्यांसाठी देखील गेलेले आहेत परंतु 3 फटके खेळताना फलंदाजांना एकेरी दुहेरी धावा मिळालेल्या आहेत. 1.2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 5. पाटेकरने सुरुवात चांगली केली आहे. कुमार पुन्हा तयार होतील. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल क्रमांक 3 घेऊन निघतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक तयार. दीपक देशमुख अर्थात फौजी यांचा हा टोला निघालाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी आणि दीपक यांच्या बॅटचा बोलबाला आता मैदानाच्या आत सुरू झाला. एक प्रतिभावंत फटका. कुमार यांच्यावरती भीषण हल्ला चढवला या बॉलच्या पाठीमागे. पायांचा वापर केला त्यानंतर पुन्हा थोडेसे पाठी आले आणि त्यानंतर हा बॉल वळवला. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून या बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी आलाय तो एक बहारदार चौकार जो धावसंख्या वाढवणारा होता. 9 धावा धावफलकावरती आहेत एकूण 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक या षटकातील. पदरालित्याचा वापर याही फटक्याच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला बॉलच्या खाली लांबी कमी पडल्यानंतरचा मोबदला भोगावा लागेल टीम कुरुनला. फलंदाज दीपक देशमुख माघारी. जड पावलांनी माघारी येतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑफला आपली झेल देऊन बसलेले आहेत आणि पहिला धक्का लागलाय टीम कुरुन या टीमला. कुमार यांचा हा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पदरालित्य होतं परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. फलंदाज दीपक फौजी येतील माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये टीम कुरुनसाठी महेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. प्रतिभा आहे, क्षमता आहे.
परंतु आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. क्रिकेटमध्ये कोणता संघ जिंकतो? जो संघ क्रिकेटच्या खेळाचं चांगलं सादरीकरण करतो ना, तो संघ क्रिकेटमध्ये नेहमी जिंकत असतो. त्यामुळे तुम्हाला जे सादरीकरण आहे ना, ते चांगलं करावं लागतं. मग क्षेत्ररक्षण असेल किंवा गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, हे 3 जे काही क्षेत्र आहेत ना, हे जे 3 काही डिपार्टमेंट आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. क्षेत्ररक्षकांना गोलंदाजांना साथ द्यावी लागते. धावसंख्या आहे 10. एक गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. कुमार तयार. एका बाजूला कृष्णा. एकच सिंगल धाव मिळेल. महागडा होता, परंतु त्यानंतर त्यांनी जोमाने कमबॅक केलं. हे संघासाठी फार महत्वाचं होतं. एका बाजूला बॅटिंग मध्ये महेश आलेले आहेत. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे काही वेगळे होते की उजव्या स्टिचच्या बाहेर निघून जायचा आणि बॉल फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने टोलवायचा, परंतु या बॉलच्या पाठीमागे यश आलेलं नाहीये. मयूर चांगली गोलंदाजी करतायत. आपण चर्चा केली की या अगोदर अंडर 22 प्रीमियर लीग पश्चिम महाराष्ट्र ही घनसोली इथे झाली ना, त्या प्रीमियर लीगमध्ये चौनेश्वर 11 जो वाईचा संघ होता त्या संघामध्ये त्यांची निवड झाली होती आणि त्या संघाने बाजी मारली, चॅम्पियन राहिला पर्व क्रमांक 1चा. आणि त्या टीमचे सदस्य हे पाठेघर गावचे मयुरेश होते. समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत. बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या आहे 17. एक गडी बाद. एका बाजूला कृष्णा आहेत, एका बाजूला महेश आहेत. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. धावसंख्या 17 वरती 1. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज कृष्णा जाधव. वेळेची अचूकता कृष्णा जाधव यांना साधता आली नाही. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव. या अगोदरचा जर एक फटका तुम्ही पाहिला असेल ना, कृष्णा जाधव यांचा मन तल्लीन करणारा फटका होता, जो सी कॉर्नर सीमारेषा ओलंडून सीमारेषा पलीकडे गेला होता. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये कृष्णा जाधव यांनी व्यतीत केलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. मयूरेश तयार.
कमी गतीचा बॉल ओळखलाय आणि त्याला पाठवलंय सी कॉर्नर, सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आलाय या बॉलवरती टीम कुरूंसाठी ठोकलेला कृष्णा जाधव यांचा एक बहारदार फटका. सीमारेषा तोडतोय सरळ 6 धाब्यांसाठी. कमी वेगाचा बॉल ओळखला आणि ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. कृष्णा जाधव यांची टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. एक पाय पुढे घेतला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक कृष्णा जाधव यांनी दाखवली मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल पाठवलाय सीमा पार सरळ 6 धाब्यांसाठी. आला तो षटकार. धावसंख्या वाढतीये 23 एक गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. उदय तयार. आणि या बॉलच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही. फलंदाजीतील महेश माघारी. धक्का क्रमांक लागलाय तो आणखीन एक. टीम त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये एक बॅग राहिलेली आहे. जर कुणाला मिळाली असेल तर ती आपण आणून द्या. डबेवाडी आणि वेनेकोल ज्यावेळेस सामना सुरू होताना त्यावेळेस खेळाडू कक्षामध्ये एक बॅग राहिलेली आहे. खेळाडूंना विनंती आपण करूया की आपल्याच एका सहकारी खेळाडूची ती बॅग आहे. आपण विनंती करूया जर कोणाला मिळाली असेल तर ती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आणून द्या. ही विनंती आपण करूया. नितीन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. क्रमांक 4 वरती स्ट्रायकर एंडला तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. स्कोअरबोर्डला चालना मिळेल आणि स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. आता धावफलकावरती आहे 24 2 गडी बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू झालाय. चला त्याचबरोबर पुढच्या दोन्ही संघांना विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच. आक्रमण केले या बॉलवरती. आकाशाला गवसणी घालतोय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. टीम कुरूनला आणखीन एक धक्का. फलंदाज नितीन माघारी. चला टॉस साठी या. आणि हा टॉस आहे वाघवाडी विपक्ष कातवडी बुद्रुक. आपण टॉस साठी या. वाघवाडी आपण आलात का? कातवडी बुद्रुक हा संघ सकाळपासूनच आलेला आहे. आपण रिपोर्टिंग करा. बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये मंगेश येत आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. उदय यांनी काय केलं या ओव्हरमध्ये? 2 फलंदाजांना माघारी पाठवलेला आहे. म्हणजे हा हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येईल. या अगोदर देखील एक संधी आली होती परंतु आता ही दुसऱ्यांदा संधी या लीग मध्ये येते उदय यांना. हॅट्रिकचा बॉल. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. अगदी हॅट्रिकच्या बॉलला मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलं. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम कुरूनने बनवलेले आहेत धावा 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 बॉल पाठेकर टीमकडून उदय यांनी ज्या प्रकारे भेदक मारा केलाय. एक बॉल जर आपण वगळल्यानंतर बाकीचे बॉल जबरदस्त टाकलेले आहेत परंतु एका बाजूला कृष्णा जाधव. काय खेळ केलाय आज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा जाधव या खेळाडूने. डाव सावरला. सुरुवातीला अडखळत खेळणारे कृष्णा मध्यंतरी आक्रमण करतात परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक घेताना एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. म्हणजे आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये तडजोड ही तुम्हाला करावीच लागते. म्हणजे तडजोड हा आयुष्यामध्ये न चुकवता येणारा एक आयुष्याचा एक अविभाज्य एक भाग आहे आणि ती तडजोड केली कारण आपल्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी त्याग केला आपल्या विकेटचा. आयुष्य असो किंवा क्रिकेट जीवनामध्ये काही गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो आणि क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी दुसऱ्या खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतो. तो केला. मंगेश आलेत माघारी. कृष्णा जाधव स्ट्राईकला. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतील परंतु झेल घेण्याचा अखेरकार प्रयत्नही फसलाय. बॉलची फेकी केली जाईल. तिसरीचा प्रयत्न केला. 3 धावा सहजरित्या मिळतील की बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. आणि हो बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार.
पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 31 धावा धावफलकावरती आहे 31. हाई बॉल सोडून दिलाय आणि हाई बॉल डाव्या बाहेर आहे. पंचाने सांगितलं की हा आणखीन एक वाईट बॉल आहे. दिशेवरचं नियंत्रण उदय यांना चांगल्या प्रकारे ठेवावं लागेल. उदय यांचे सुरुवातीचे बॉल फार चांगले होते, परंतु त्यानंतर काही बॉल जर आपण पाहिले ना तर दिशाहीन आहेत. म्हणजे कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण हे फार महत्वाचं आहे गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजासाठी, आणि ते दिशेवरचं नियंत्रण उदय यांना ठेवावं लागेल. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4चा. चला टॉससाठी यानंतरची मॅच आहे. यावेळेला हा बॉल निघालाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलला संरक्षण देतील. एकच सिंगल धाव मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम कुरूनने बनवलेल्या आहेत धावा 33 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला टॉससाठी वाघवाडी विपक्ष काथवडी बुद्रुक आपला टॉस होत आहे. टीम वाघवाडी विपक्ष काथवडी बुद्रुक आपण टॉससाठी वाघवाडी टीम आपला कॅप्टन पाठवा आणि टीम कातवडी बुद्रुक आपला कॅप्टन पाठवा ही विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला कॅप्टन आपण पाठवा. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 5 मध्ये दिलीप आहेत या षटकासाठी. एका बाजूला कृष्णा 20 वरती बॅटिंग करतात. ओमकार पवार हे नुकतेच आलेले आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, परंतु आक्रमण फसलंय. खेळाडू बॉलच्या खाली. व्हॉट अ कॅच, अप्रतिम. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय. 2 वेळेस मात्र बॉलने हुलकावणी दिली, परंतु तिसऱ्या वेळी अखेरकार बॉलला त्यांनी पकडलंय आणि डाईव्ह करत हा कॅच पकडलाय. सागर कॅच चांगली प्रकारची पकडलेली आहे. कृष्णा जाधव यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक आले. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये अखेरकार तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला गेलाय आणि अखेरकार त्यांनी मोकळा श्वास घेतला. खेळाडूने येऊन त्यांचं कौतुक केलं की तुम्ही चांगला झेल पकडलात. चला कातवडी बुद्रुक आपण रिपोर्टिंग करा मित्रांनो. या अगोदर देखील आम्ही तुम्हाला अनेक वेळा अनाउन्स केलेले, आपण सहकार्य करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव. पण बरेचसे संघ आहेत ना, ही मैत्री जशा खेळण्यासाठी बरेचसे संघ गावावरून देखील आलेले आहेत. या ठिकाणी काही खेळाडू मुंबईच्या उपनगरांमधून आलेले आहेत, काही नवी मुंबईवरून आलेले आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पण अंतिम षटक आहे आणि टीम कुरूनला हात खोलापेच लागतील. मोठ्या फटक्याने धाडस करावं लागेल. हीच ती वेळ आहे धावसंख्येची गती वाढवण्याची आणि त्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम कुरूनला आणि या मधल्या फळीतल्या फलंदाजांना. आणखीन एक फलंदाज माघारी. धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये, धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज माघारी. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे जो टार्गेट सेट करेल आणि उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव फलंदाजाला माघारी यावं लागेल. प्रथम बॅटिंग करताना टीम कुरूनने बनवलेले आहेत धावा 34.
विजयासाठी 35 धावांचं लक्ष आहे. टीम पाठेकर आहे. टीम समोर आपण करूया टॉस. टॉस साठी आपण विनंती करूया. शाहूद सकपाळांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण टॉस करावा ही विनंती आहे. आणि यानंतरचा टॉस आहे दादांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. आणि टॉस आहे एका बाजूला वाघवाडी विपक्ष कातवडी बुद्रुक असा होणारा हा टॉस आहे. आणि आपण नाणेफेकीचा कौल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. त्याचबरोबर मित्रांनो खेळाडू कक्षामध्ये एक बॅग राहिलेली आहे. जर कुणाला मिळाले असेल तर ते आपण आणून द्या ही विनंती आहे. तसं बघायला गेलं तर एक सारख्या सहसा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे विनंती आहे जर कुणाकडे असेल तर ते आपण आणून द्या. मॅचला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पंढरीनाथ आणि बॅटिंगसाठी मयुरेश आणि कुमार ही जोडी आहे टीम पाठेकरची.
पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. ओके, डॉट आहे. पंचांकडे अपील केली आहे. पंच दाद उचलून धरतील का, तर पंचांनी दाद फेटाळलेली आहे. 2 डॉट बॉल आहेत. पंढरीनाथ यांच्या आणि पाठीमागच्या बॉलचं आपण करेक्शन केलेलं आहे. तोही योग्य बॉल होता आणि हाही योग्य बॉल आहे. म्हणजे प्रयत्न कुमार यांचा हाच होता की मला स्विच हिटचा फटका खेळायचा आहे. प्रयत्नांना यश आलं नाही, आला तो हा डॉट बॉल. सुरुवात पंढरीनाथांनी चांगली केलेली आहे. आपण चर्चा करतो ना, कमी धावसंख्येचा सामना आहे आणि कमी धावसंख्येचा सामना तेव्हाच रंगतो ज्यावेळेस तुम्ही गुच्छामध्ये विकेट आणि डॉट बॉलचा रेशो वाढवता. बॉलची फेकी, पंचांकडे मागितली दाद आणि या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती एक सिंगल धाव. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे तितकी चांगली सत्ता आली नव्हती आणि बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाज सहजरित्या आपल्या घरट्यामध्ये आला. सामना जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत विजयासाठी. कुरुन विपक्ष पाठेकर. मयुरेश आणि कुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक वरती बॅटिंग करत आहेत. ही जोडी उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणतंही यश. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण स्वागत करत आहोत. 22 गावचा एक चांगला आवाज, कोळगर गावचा निवृत्ती शिंदे सरांचं आगमन आहे आणि यानंतरही तुम्हाला त्यांचा आवाज, भारदस्त आवाज ऐकायला मिळेल. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 2 धावा, 0 गडी बाद. कमी धावसंख्येचा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये रंगलाय. उजव्या स्टिचची बाहेरची जी लाईन आहे ना, ती लाईन फलंदाजांना नेहमी प्रभावित करते आणि या ओव्हरमध्ये पंढरीनाथांनी काय केलेलं आहे तर वाईड लाईनला पकडून गोलंदाजी केली. त्यामुळे फलंदाजांना फटके खेळण्यासाठी कसरत करावी लागते. काही फटके कुमार यांनी प्रयत्न हाही केला होता की स्विच हिटचे फटके, परंतु यश मिळू शकलं नाही. धावसंख्या आहे 3 धावा, 0 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 8 आणि करंट आहे 3. याचा विचार टीम पाठेकरला करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी टीम कुरुनने चांगली केलेली आहे. म्हणजे कमी धावा आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील कमी धावा दिलेल्या आहेत. म्हणजे कमी धावांचा बचाव करताना तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये धावा कमीच द्याव्या लागतात. आता 24 बॉल 32 ची गरज आहे पाठेकर टीमला विजयासाठी. दोन संघांमध्ये ही लढत सुरू आहे. लीग पद्धतीने खेळवली जाणारी 11-11ची स्पर्धा आहेत. फार कमी अशा स्पर्धा आहेत ना ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करतो की त्याच्यामध्ये 11-11च्या सामन्यांमध्ये लीग पद्धत. मैत्री चषक 2025 पर्व 7 गतवर्षी देखील याच प्रकारची स्पर्धा होती. फक्त गतवर्षी 16 संघ होते, यावर्षी 24 संघ आहेत. गेल्या वर्षी ही स्पर्धा 2 दिवसाची होती, यावर्षी ही स्पर्धा 4 दिवसांची आहे. म्हणजे जशी ही स्पर्धा पुढे पुढे जात आहे तसं मात्र या स्पर्धेने एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि वर्षानुवर्ष काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेचा नेहमी राहिलेला आहे. गोलंदाज दीपक तयार ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याचबरोबर आपण सतीश जांभळे यांचा मनपूर्वक आभार मानूया. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात, परंतु हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान टीम पाठेकर या टीमसाठी. फटका जबरदस्त होता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कुमार यांच्या बॅटमधून आणि या खेळासाठी कुमार ओळखले जातात. ताकदीचा वापर, क्रीजच्या खोलीचा वापरही चांगला होता आणि बॉल पाठवला सरळ सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एखादा फलंदाज ज्यावेळेस क्रीजच्या खोलीचा वापर करतो ना त्यावेळेस त्या बॉल मधला आणि फलंदाजामधलं अंतर काही मिलीसेकंद वाढतं आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. उजव्या स्ट्रीच्या बाहेर क्रीजच्या खोलीचा अगदी योग्य वापर केला. म्हणजे आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये फलंदाज अधिक वेळा पुढे येऊन खेळत नाहीत तर अधिक वेळा यष्ट्यांना चिटकून खेळतात. म्हणजे पाठीमागे जाऊन खेळणं पसंत करतात. एक काळ असाही होता ना की फलंदाज फार वेळा पुढे सरसावायचे, परंतु आता तो काळ बदललेला आहे. फलंदाज क्रीजच्या खोलीचा वापर चांगला करतात. काही फलंदाज असे होते ना ते क्रीजचा चांगला वापर करायचे. म्हणजे या गोष्टी कालांतराने बदलत गेल्या. आता काही फलंदाज असे आहेत की जे क्रीजचा वापर करतात, खेळपट्टीचा वापर करत, परंतु काय तडाखा आहे. एक रापचिक फटका, बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी चाबूक स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर बॉल लगेच पूल केलाय.
एक पॉवरफुल, वंडरफुल, ग्रेसफुल बॉल सीमारेषा पलीकडे गोल सरळ 6 धावेंसाठी. कुमार, ताकद आणि टायमिंग याचं योग्य मिलन आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. कुमार चांगली बॅटिंग करतात टीम पाटेकर टीमसाठी, परंतु कुठेतरी हे वादळ रोखावं लागेल. या वादळाचा सपाटा पहा. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 21 बॉल 19 धावांची गरज. परिस्थिती आता बदललेली आहे टीम पाटेकरची. एक वेळ अशी होती की बॉल कमी आणि धावा जास्त, आता धावा कमी बॉल जास्त. स्विच हिटचा फटका, याचा प्रयत्न वारंवार केला, आता यश मिळतंय. बॉल थर्डमॅनला मार्गस्थ होत आणि अखेरकार कुमार यांच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका म्हणजे उलटा फटका. बॉल सीमापार चौकार. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर बॉल पाठवला थर्डमॅनला आणि स्विच हिटचा फटका कुमार यांच्या बॅटमधून. बॉल सीमापार चौकार. आज चांगलाच खेळ कुमार यांचा भरलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा मैदानाच्या आतमध्ये कुमार यांनी धूमधडाका लावलाय. 17 वरती बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला मनसुबे ओळखले. निश्चित फलंदाजांचं वाचन करूनच गोलंदाजी करावी लागेल, त्याच वेळेस मात्र यश मिळेल. मनसुबे उधळून लावावे लागतील, डावपेच आखाव्या लागतील विकेटसाठी, आणि विकेट हा एकमेव पर्याय आहे टीम कुरूंकडे. विकेट जर मिळाल्या तरच टीम कुरून या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. त्यामुळे टीम कुरूनला विकेटसाठी अटॅक करावा लागेल. पार्टनरशिप 11 बॉल 20 ची. आक्रमण केलंय लॉंग ऑफला, बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि या बॉलने ती सीमारेषा ओलांडली आहे. उजव्या स्टीच्या बाहेर पदरली, त्याचा चांगला वापर, टायमिंग प्रॉपर, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. पदरली ते चांगलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा. या अगोदर कुमार यांनी क्रीजच्या खोलीचा वापर चांगला केला होता. आता खेळपट्टीचा वापर चांगला केलाय, पुढे आले. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता 18 बॉल आणि विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये मंगेश येत आहेत. क्रमांक 3चं षटक हातात येईल. गोलंदाजीचा आज कस लागणार आहे. गोलंदाजीमध्ये जी काही भिन्नता आहे, जे काही मिश्रण आहे, जी काही विविधता आहे, ती आज अंमलामध्ये आणावी लागेल टीम कुरूनला. आणि गोलंदाज मंगेश यांना सामना बनवायचा आहे, तर आज झुंजावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज मयुरेश तयार. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा टाकलाय आणि त्या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. 17 बॉल 10 धावेंची गरज आहे. टीम कुरूनला प्रयत्न मोठे आज करावे लागतील. कमी धावसंख्येचा सामना सुरुवात टीम कुरूनने चांगल्या प्रकारे केली. पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, पंढरीनाथांनी काय धावा दिल्या होत्या, म्हणजे फार काटकसरीची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये झाली. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंच मल्होत्रा सर सांगतात की हा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज कुमार तयार. कुमार शेलार. आणि यावेळेला हा बॉल आपल्या स्टाईलने पाठवलाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक आणि बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एक विशिष्ट प्रकारचा फटका. क्रीजच्या पाठीमागे पूर्णपणे निघून गेले आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. म्हणजे आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके तुम्हाला बघायला मिळतात. आणि तो फटका ओके, बॉल घेतला जाईल कारण फलंदाजाने क्रीजच्या पाठीमागे जाऊन हा फटका खेळलाय. निश्चित धावा या फटक्याच्या पाठीमागे मिळणार नाहीत, कारण क्रिकेटचे जे नियम आहेत त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. आता हा बॉल
अडवलंय सीमारेषेलगत, परंतु अखेरकार याही बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. सरळ बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग, स्पिन अटॅक आहे. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, पुढे आले आणि त्यानंतर या बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकांनी हजर जबाबीपणा दाखवला खरा, परंतु बॉल रोखू शकले नाहीत. आता इथून पुढे 5 धावांची गरज, 30 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आता या फटक्याच्या पाठीमागे मोहर लागली आहे. 30 षटकाराची विजयाचा कळस रवणारा फटका अखेरकार कुमार शेलारांच्या बॅट मधून आला आणि टीम पाटेकरला विजय मिळाला. टीम कुरुनला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कुमार शेलार यांचा एक वेगळ्या धाडणीचा फटका, सफल झाले. क्रीजच्या खोलीचा वापर केला, ऑप्शनच्या बाहेर पूर्णपणे निघून आले आणि कृष्णा सातपुत यांच्या स्टाईलने बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी आणि जलद गतीने हा सामना टीम पाटेकरने जिंकला. दोन्ही संघांना आपण देऊया